नमस्कार शेतकरी मित्र, श्याम के चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्र, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सुरुवातीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण आलेलो आहोत शेतकऱ्याच्या शेतामध्ये. शेतकऱ्याने आंतरपीक ऊसामध्ये बटाटा पिकाची लागवड केलेली आहे. तर त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत नाव गाव, कुठल्या जातीची निवड केली, ऊसाची जात कुठली आहे आणि बटाटा जातीची निवड केली. सध्या म्हणजे एक एकरचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये किती बियाणं लागलं, आतापर्यंत कुठला स्प्रे झाला, हे सर्व काही शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊयात. तर सुरुवातीला शेतकऱ्याचं नाव गाव जाणून घेऊयात. सांगा तुमचं नाव गाव. परमेश्वर बाळू कदम, राहणार वडजी, तालुका औसा, जिल्हा लातूर. तर याच्यामध्ये जे ऊसाची लागवड केली, कुठल्या जातीचं बियाणं निवडलं तुम्ही? 9632. 9632 गोल्ड आहे. बरं, याची लागवड करताना कुठलं म्हणजे बेने प्रक्रिया करताना कुठल्या औषधाची वगैरे बेने प्रक्रिया केली? बरं, ठीक आहे. आणि जवळपास किती आहे, क्षेत्र किती आहे? 1 एकर. बरं, याच्यामध्ये जे बियाणं वापरलेलं आहे बटाट्याचं, ते एवढ्या म्हणजे 1 एकरच्या क्षेत्रासाठी किती वापरलेलं आहे तुम्ही? 3 क्विंटल. अच्छा, तर शेतकरी मित्र, याच्यासाठी 3 क्विंटल इतकं बियाणं यांनी वापरलेलं आहे. आज लागवड करून किती दिवस झाले याची, म्हणजे बटाट्याची? 1 महिना 4-5 दिवस झाला. अच्छा, म्हणजे 1 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. तर सध्या म्हणजे याच्यावरती आतापर्यंत कुठला स्प्रे वगैरे घेतलो का? एक स्प्रे घेतला ना. अच्छा, म्हणजे एक बुरशीनाशकाचा स्प्रे झालेला आहे. आणि खत वगैरे कुठला ड्रिप वगैरे सोडून दिला का? सोडला की 19 एरियाच फोटो सोडला. ठीक आहे. तर शेतकरी मित्र, शेतकऱ्याने 1 एकरच्या प्लॉटला आंतरपीक म्हणून ऊसामध्ये जे गॅप राहतो, त्या गॅप मध्ये बटाट्याची लागवड केलेली आहे. 1 एकर मध्ये 3 क्विंटल इतकं बियाणं लागलेलं आहे. अगदी छोटे छोटे बटाटे होते आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला बटाट्याची उगवण क्षमता चांगल्या पद्धतीने होई आणि काही करपा वगैरे उद्भवणे म्हणून याच्यासाठी बेने प्रक्रिया करताना यांनी 22 टीन वापरलेला आहे. जवळपास 3 क्विंटल बियाण्यासाठी अर्धा किलो इतकं 22 टीन वापरलेलं आहे. शेतकरी मित्र, तुम्ही पण जर 22 टीनची बीज प्रक्रिया करत असाल तर ऊसासाठी पण 22 टीनची बेने प्रक्रिया अगदी चांगल्या पद्धतीची होते. त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती रोपांची वाढते आणि जे खालून जे उद्भवणारा बुरशी रोग आहे ते अगदी चांगल्या पद्धतीचं नियंत्रण करतं. त्याच्यासाठी तुम्ही 1 लिटर पाण्यासाठी 1 ते 2 ग्रॅम अशा प्रमाणात 22 टीनचं प्रमाण करून तुम्ही बेने प्रक्रिया करू शकता. बटाटा असेल, ऊस असेल, कुठल्याही बीज प्रक्रियेसाठी 22 टीन अगदी चांगल्या पद्धतीचं कार्य करतं. तर शेतकरी मित्र, आंतरपीक असं तुम्ही पण घेऊ शकता. आणि खास करून सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी झालेला आहे या बटाटा पिकाला. तर याच्यावरती नॉर्मल प्रमाणात करपा दिसत असल्यामुळे यांनी सुरुवातीला एक स्प्रे घेतलेला आहे, ते M45 असं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मॅनकोझेप आहे, WP असं कंटेंट मध्ये. त्याच्यामुळे पासून जे उद्भवणारा रोग जे आहे म्हणजे बटाट्यावरती करपा, त्याच्या नियंत्रणासाठी M45 अगदी चांगल्या पद्धतीचं नियंत्रण करते. शेतकरी मित्र, सुरुवातीला कमी खर्चापासून जास्तीत जास्त कसं उत्पन्न मिळवता येईल याच्याकडे तुम्ही शेतकरी मित्र लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि असंच हे शेतकरी करत आहेत. आताच जवळपास 1 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. याला एक बुरशीनाशकाचा स्प्रे झालेला आहे आणि खालून जे आहे ते 19-19 असं सोडलेलं आहे. त्याच्यानंतर जे नायट्रोजन आहे 46% कंटेन असलेलं ते युरियाचं एक पोत आणि ड्रीप वॉटर सोडलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी चांगल्या पद्धतीचं सध्या 1 महिन्याचा कालावधी झालेला आहे. तरी अगदी चांगल्या पद्धतीनं बटाट्याची उगवण क्षमता झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीचा फुटवा वगैरे आहे. तर हे पीक जे आहे ते जवळपास 2.5 ते 3 महिन्याचं प्लॉटचं नियोजन असते. शेतकरी मित्र, लागलीच्या बटाटा पिकावरती सर्वात महत्वाचा रोग येणारा तो म्हणजे करपा आहे आणि त्याच्यानंतर तांबेरा येऊ शकतो. जर शेतकरी मित्र, करप्याचं जर प्रमाण जर वाढलं तर 80 ते 90% इतक्या प्रमाणामध्ये करपा रोगामुळे बटाटा पिकावरील नुकसान होऊ शकतं. त्याच्यासाठी वारंवार तुम्ही 10 ते 12 दिवसाचा कालावधी झाल्यानंतर वरती आहे कुठल्या प्रकारचा रोग असो अथवा नसो, तुम्ही वारंवार त्याच्यावरती स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे आणि करपा रोगापासून नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.